अमळनेर विधानसभेचे 3 वेळा प्रतिनिधित्व केलेले आणि शिंगाड्यावाला शेतकरी नेता म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यंदाचा राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार माजी आयकर सहआयुक्त उज्ज्वल कुमार चव्हाण यांना, तर राजकीय पुरोगामी पुरस्कार मीरा ते भाईंदर मनपाचे माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांना जाहीर झाला आहे. अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ व साने गुरुजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 21 आणि 22 ऑगस्ट रोजी आयोजित साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील व सचिव संदीप घोरपडे यांनी जळगाव येथील पत्रकार परिषदेत दिली. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात पार पडणाऱ्या या 2 दिवसीय सोहळ्यात विविध कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. 22 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता पारलिंगी समाज अभ्यासक व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्या शमीभा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल. तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 21 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे परीक्षक म्हणून जळगावचे प्राध्यापक राजेंद्र देशमुख, धरणगावचे कविवर्य BN चौधरी आणि अमळनेरचे प्राध्यापक रमेश माने काम पाहणार आहेत. या वैचारिक सोहळ्यास नागरिक, विद्यार्थी व अभ्यासकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अनुसूचित जाती संवर्गाच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी शहरातील साने गुरुजी विद्यालयात अनुसूचित जाती संवर्गातील विविध समाज घटकांची सहविचार सभा पार पडली. या बैठकीत उपवर्गीकरणाविरोधात लढा उभारण्यासाठी अमळनेर तालुक्यात भव्य मोर्चा काढण्याचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला. जिल्हा स्तरावर होणाऱ्या आगामी मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी तालुक्यात हा मोर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे. चर्मकार महासंघाचे ज्येष्ठ नेते भानुदास विसावे यांनी असंवैधानिक संकटाला परतवून लावण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र यावे असे आवाहन केले. सभेला बौद्ध, चांभार, होलार, मातंग व मेहतर समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या लढ्यात एकत्र सहभागाची शपथ घेतली. बैठकीस भानुदास विसावे, नरेश कांबळे, RPIचे यशवंत बैसाने, सनी गायकवाड, अरुण मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपवर्गीकरण विरोधी कृती समितीने मोर्चात मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन केले आहे. अमळनेर शहरात 18 ऑगस्ट रोजी 2 वेगवेगळ्या भागांतून 2 महिला व एक 3 वर्षांची चिमुकली बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पहिली घटना रघुराजस नगर शिरूड नाका भागात घडली. कुटुंबातील इतर सदस्य कामावर गेलेले असताना सकाळी 9 ते 10 वाजण्याच्या सुमारास महिला घरातून बेपत्ता झाली. घर बाहेरून बंद असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितल्यानंतर शोध मोहीम राबवण्यात आली, मात्र ती मिळून आली नाही. दुसरी घटना वाड चौक बालाजीपुरा भागातील आहे. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास एक महिला आपल्या 3 वर्षांच्या मुलीसह त्रिकोणी बगीच्याजवळील महादेव मंदिरात दर्शनासाठी जाते असे सांगून घराबाहेर पडली. बऱ्याच वेळानंतरही त्या परत न आल्याने मंदिर परिसर व इतरत्र शोध घेण्यात आला, परंतु त्या मिळून आल्या नाहीत. अखेर दोन्ही घटनांबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल नरेश बडगुजर करीत आहेत. अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या पिंपळे रोडवरील शंकरनगर, गुरुकृपा कॉलनी आणि संताजी नगरातील बाधित नागरिकांना 20 ऑगस्ट रोजी किराणा किटचे वाटप करण्यात आले. पूर्वी आमदारांच्या हस्ते 1800 पीडितांना मदत देण्यात आली होती, मात्र काही वंचित राहिलेल्या नागरिकांना प्रशासनाकडून ही मदत सुपूर्द करण्यात आली. शंकरनगर येथे माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते 146 लाभार्थ्यांना किट दिले गेले. या प्रसंगी नगरसेवक सचिन पाटील व नगरसेविका योगिता कापडणेकर उपस्थित होत्या. तसेच संताजीनगर व गुरुकृपा कॉलनीत अधिकाऱ्यांनी 100 लाभार्थ्यांना मदत वाटप केली. अवैध मुरुम वाहतूक करणारे डंपरवर भल्या पहाटे महसूल पथकाने कारवाई केल्याची घटना 20 रोजी भगवा चौकात घडली. प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भगवा चौक अमळनेर येथे एक अनधिकृत गौण खनिज मुरुम वाहतूक करणारे डंपर आढळल्याने ते पकडण्यात आले.
सदर डंपर तहसील कार्यालय अमळनेर येथे जमा करण्यात आले। डंपरवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। पथकात नायब तहसीलदार CU पाटील, मंडळ अधिकारी PS पाटील, ग्राम महसूल अधिकारी मंडळ संदीप माळी, विक्रम कदम, अमोल पाटील, विकेश भोई, MR पाटील यांचा समावेश होता। महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी अमळनेर दौऱ्यावर येत आहेत। सकाळी 11 वाजता नगर परिषद कार्यालयात सफाई कामगारांच्या विविध समस्यांबाबत ते आढावा बैठक घेणार आहेत। बैठकीत लाडपागे समिती शिफारसींची अंमलबजावणी, वारसा हक्काच्या नोकऱ्या, प्रलंबित वेतन, हक्काची घरे, सुरक्षा साधने आणि कामाच्या ठिकाणच्या सुविधा या मुद्द्यांवर मुख्य चर्चा होईल। मुख्याधिकारी गणेश शिंदे, प्रशासकीय अधिकारी व कामगार संघटनांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित राहतील। शासकीय कर्तव्य बजावत असताना ग्रामसेवक व महापालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांवर झालेले प्राणघातक हल्ले अत्यंत निषेधार्ह आहेत। या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका राजपूत एकता मंचच्या वतीने अमळनेर प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। सदर निवेदनात 2 गंभीर घटनांचा उल्लेख आहे। सर्वप्रथम पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेदरम्यान शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या ग्रामसेवक 52 वर्षीय प्रल्हाद पाटील यांच्यावर काही ग्रामस्थांनी मारहाण केली। जीव वाचवण्यासाठी पळत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। तसेच अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी 31 वर्षीय धीरज कचरूसिंग परदेशी हे दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी पथदिव्यांची दुरुस्ती करत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। या घडलेल्या घटनेत ते मृत्युमुखी पडले। राजपूत समाजातील दोन्ही पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशासनाला निर्देश देण्यात यावेत। तसेच भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी अमळनेर तालुका राजपूत एकता मंचाने केली आहे। यावेळी मंचचे अध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते।